या आजीच्या घरात पण खूप पाणी भरलं आणि बघा हसू नको. हे बघ कोंबड्या बिंबड्याचं काढ सगळा. हे बघ तर हे बघा पूर्ण मुका प्राणी मेलेला इकडे. हे बघा सगळे कोंबडे मेल्या. काय करतो माझी सगळी बघा सगळं घरातली भांडी बिंडी सगळी नमस्कार म्हणजे मी आनंद करतो तुमचं सर्वांचं कुकली ॲपच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर काल रात्रीपासून खूपच पाऊस पडतो आहे. पाठी म्हणतात बघता इकडे मंदीप आहे त्याचा भाऊ. तर काल रात्रीपासून एकदम भयानक पाऊस पडतो आहे आणि असा पाऊस पडला आहे ना त्यामुळे आहे ना आपल्या वाडीत आहे ना काही घरातनं पाणी भरलं आणि भरपूर नुकसान झाली आहेत आणि ते तुम्हाला आता दाखवायला मला लागणारच आहे कारण एवढं पाणी कधीच भरलं नव्हतं. एकदा भरलं होतं त्याच्यानंतर आता हे परत भरलं आहे पण एवढं भयानक महापूर आला होता ना की सगळं नष्ट झालं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर आजची व्हिडिओ अशीच होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. या आजीच्या घरात पण खूप पाणी भरलं आणि बघा हसू नको. हे बघ कोंबड्या बिंबड्याचं काढ सगळा. हे बघ तर हे बघा पूर्ण मुका प्राणी मेलेला इकडे. हे बघा सगळे कोंबडे मेल्या. काय करतो माझी सगळी बघा सगळं घरातली भांडी बिंडी सगळी वावली आणि सगळा रे काय जे होतं ना ते सगळं गेलं कारण खूप पाणी भरलं होतं. ते बघा सगळे कोंबड्या मेल्या. सगळा वाला म्हणजे चांगले चांगले साहेब मोठ्या मोठ्या कोंबड्या होत्या सगळं 7 कोंबड्या ना त्या सगळ्या गेला ना मिरवण्यावाडीतल्या आहेत आणि ते आता खाली आले होते. त्यांना विचारा काय झालंय. मोठे मोठे दगडी पडल्यात रस्त्यामध्ये आणि रस्ता पॅक आहे. तर तुम्ही गाडी आता जाणार नाही. गाडी जाणार नाही ना. नाही तर आता सगळीकडे आहेत ना मोठे मोठे दरड बिरड कोसळले आहेत आणि पूर्ण ताट असं पाणी बिणी सगळीकडे भरलं आहे. त्यामुळे सगळे रस्ते बंद आहेत. एसट्या पण म्हणजे आपल्या जे लाल परी आहेत त्या पण आता काही रस्त्यानं धावणार नाही आणि 2 व्हीलर 3 व्हीलरने आहेत ते पण आता काय एवढे चालण्यात दिसत नाही आहेत मला कारण एवढं पाणी भरलं होतं ना. जिकडे तिकडे असे दगडी कोसळले रस्ता व्हावला आहे. काही ठिकाणी तर वेगळंच आणि आपल्या मंदिरात पण पाणी भरलं आहे. जाऊया आपण तिथे पण आणि तुम्हाला पण तिकडचं पण दाखवूया. तर आता आपण आलो ते म्हणजे आपल्या विहिरीजवळ आणि ह्या विहिरीतलं पाणी पूर्ण वाडीला जातं आणि हा याच्यात म्हणजे समोरचं घर आणि ह्याचं बघू शकता ना तुम्ही. हा गेट बीट पूर्ण तुटलेला आहे आणि चारी बाजूची चिऱ्याची भिंत आहे ना ती बघता तुम्ही पूर्ण तुटलेली आहे. आणि विहिरीतलं जरा पाणी बघूया कसं असा नंतर हे बघा पूर्ण घाण पूर्ण लाल लाल पाणी आहे आणि ही ह्या काकीच्या घरात पूर्ण पाणी भरलं होतं रात्री. तर हे बघा पूर्ण गडगा अडगा सगळं पडलं आहे. बघा एकदम मोठाच पूर आला होता त्यामुळे भरपूरच नुकसान झालेली आहे. ह्याच्यानंतर तू काय म्हणणार आहेस. बरं पाहिजे देऊ पाहिजे. आता आपण जातो म्हणजे मंदिराकडे तिकडे जाऊन बघूया जरा. हे बघा रस्ता पूर्ण चिखल विकल झाला आहे. पाय पण सरकत आहेत. आडो का सगळा गेला. बघा पूर्ण पाणीच पाणी सगळीकडे आहे. मंदिराच्या इकडे जाऊया जरा. तरी पण अजून पण ना पाऊस पडतो आहे. खूप वेळ झाला तरी पण पाऊस पडतो आहे. सकाळचे आता 8 वाजल्या तरी पाऊस पडतो. रात्रीपासून पडतो इथून. पाऊस काय थांबण्याचं नावच घेत नाही आहे. तर तुम्ही बघताय ना हा इथं म्हणजे बागेचा मळा पूर्ण पाण्याने तुडून झाला आहे भरला आहे पूर्ण. आणि हे आहे ते म्हणजे आपलं मंदिर. तर मंदिरात जाऊया मंदिरातली सिच्युएशन बघूया काय आहे ती पूर्ण. मंदिरात ते पण बघायला कोणाकोण आलेलेच असतील माणसं. आपण पण त्याच्यात जाऊन जरा बघूया. हे बघा खूप पाणी वाहते खूप खूप एकदम ताट. तर आता आपण मंदिरात जातो आहे आणि तुम्ही बघताय ना आता एवढे काय तुम्हाला एवढं वाटणार नाही पण आता आतमध्ये गेल्यावर समजेल. तर हा बघा किती चिखल आहे तो बघा मंदिरात. म्हणजे रात्री पाणी खूप भरलंच होतं. हा बघा चिखल बघा काय आहे तो. सगळीकडे चिखल आहे चारी बाजूनं. पाय पण एकदम सरकत आहेत. हे बघा छत्री ठेव म्हणतात. हे बघा आतमध्ये लाईट पण नाही आहे ना त्यामुळे काळोख आहे सगळा. हा बघा
सगळीकडे चिखल आहे आतमध्ये. तर तुम्ही बघताय ना, हे बघा इकडे ही पाण्याची लेवल आहे. एवढं पाणी रात्री भरलं होतं. मंथन इकडे उभं राहूया. मंथनची उंची बघा. मंथनचे लेवल एवढं पाणी भरलं होतं एकदम. आणि आत्ता पाऊस पण पडतो आहे. हे बघा अजून पण पाऊस पडतो आहे. तर आता परत जाऊया तिकडे आणि बघूया काय आहे तिकडे जाऊन. तर आहे ना, तुम्ही बघितलं आता हे सगळं हे झालं आहे. त्यात म्हणजे रात्री सगळं नाही म्हटलं तरी 1:30-2:30च्या दरम्यान हे सगळं झालं आहे. आणि तुम्ही आता हे सगळं महापूर बघितलात. तर हा छोटासा व्हिडिओ ना सगळ्यांना दाखवायचा होता, म्हणजे आमच्याकडे काय झाले आणि काय नाही ते. तर व्हिडिओ नक्की तुम्ही कशी बघितलात ते मला माहीत नाही. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं काय झालं आहे ते. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलला अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.